या विजिबल आहे की नाही माहिती नाही, पण ह्या येल्लो गाडीच्या इथून स्टार्ट केलेली. हाफ वे ट्रॅक कंप्लीट केले. आता जो एक आकर्षण आहे या गडाचं, त्या मंदिरापाशी आता आपण पोचू थोड्या वेळात. विंटर सीझन आहे ना, सो एवढं फील नव्हतं, नॉर्मलच आहे. ओके. आणि आम्ही पाचनाई विलेजपासून चालू केलेलं. सो इझिएस्ट ट्रॅक आहे तो. 3 वे आहेत तिकडे पोचायला. सो आपण या ॲज अन आपण बिगिनर किंवा वन्स इन अ वाईल्ड किंवा इयरली ट्रॅकिंग करतो. सो ती लोकं पाचनाई विलेज जो बेसला आहे तिथून तुम्ही स्टार्ट करू शकता. सो आता इथून आपण मंदिराकडे बघू, नंतर मग पुढचं एक इंटरेस्टिंग आहे या गडाचं. सो ते तुम्हाला मी दाखवीन. सो सस्पेन्स आहे. काकांनी हरिश्चंद्रगडचे व्हिडिओज बघितले असेल तर त्यांना माहिती असेल, ज्यांनी नाही बघितलं असेल आणि ज्यांनी बघितलं असेल ते पण पूर्ण व्हिडिओ बघा एंडपर्यंत. आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इंस्टाग्रामवरती पण आहे मुंबई कोकण करून. सो तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता.
मंदिराच्या भोवतीच गुंफा आहे आणि त्या छोट्या गुंफेमध्ये मूर्त्या आहेत. त्या मूर्त्यांचं सर्वांनी आम्ही दर्शन घेतलं. आणि ह्या साईडला इकडे एक पाण्याचं हे आहे, इथे कुंड म्हणू शकता. 12 महिने पाणी असतं आणि थंड पाणी असतं, जेणेकरून तुम्ही ते पिऊ शकतात. इथे जो कॅम्पिंग करायला येतात ते मोस्ट प्रोबेबली इथलंच पाणी प्यायला वापरलं जातं. इथे तुम्ही मेडिटेशनसाठी पण बसू शकता थोड्या वेळासाठी. हा पूर्ण वातावरण थंडगार. मंदिराच्या उजव्या बाजूला केदारेश्वर गुंफा आहे आणि त्या गुंफेमध्ये पाण्याची उपस्थिती 12 महिने असते. इथे चारही बाजूला पाणी आणि मध्ये 5 फुटाचा मोठा शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या भोवती 4 खांबे असले तरी आता एकच शाबूत आहे. सत्य, तेत्रा, द्रोपार आणि कलयुग हे स्तंभ युगाचा प्रतीक मानले जातात. असा विश्वास दाखवला गेला आहे की जेव्हा अंतिम स्तंभ तुटेल तेव्हा जगाचा नाश होईल. दर्शन घेऊन चहा नाश्ता करून आम्ही अजून एक आपल्या नवीन आकर्षणच्या दिशेने निघालो. हरिश्चंद्रगडचा मूळ आकर्षण म्हणजे कोकण कडा. हा कडा 3000 फूटपेक्षाही जास्त उंचीचा आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कडा म्हणून कोकण कडा हा ओळखला जातो. कोकण कड्याच्या इथे टाइम काढून आम्ही परतीचा प्रवास घेतला.
व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? हे सांग. निघ निघ बाहेर. तू व्हेज आहेस की नॉन व्हेज आहेस? बाहेर बाहेर. साडेतीन पावणे 4 पर्यंत आमची ट्रेकिंग पूर्ण झाली आणि आम्ही सह्याद्री हॉटेलमध्ये जेवणाची सोय केली होती. तिकडे जेवून आम्ही परतीचा प्रवास मुंबईला केला. नमस्कार मित्रांनो, रात्री लेट झाल्यामुळे व्हिडिओ एंड करताना आलं नाही. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा आणि कमेंट करून मला सांगा की व्हिडिओ कसा वाटला करून. हा व्हिडिओ एंड झाल्यानंतर तुम्हाला गेल्या वर्षी आम्ही विसापूर फोर्ट व्हिजिट केलेला, तो व्हिडिओची मी तुम्हाला लिंक दिसेल, ते नक्कीच बघा. तोही व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्रिप्शन फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन आणि लाईक माझा चॅनल ग्रो करायला सपोर्ट भेटेल. सो नक्कीच सपोर्ट करा. सो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी या, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.